नमस्कार, मी ठाणे येथून सत्यजित अभय कुमार शहा। आज आपण लाभांश कसा लाभांशाचं कसं पुनर्गुंतवणूक करायची, का करायची, हे किती महत्त्वाचं आहे या विषयावर मी आपल्याला माझे अनुभव सांगणार आहे। त्याआधी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी तुम्हाला समभाग गुंतवणूक प्रशिक्षण अथवा साक्षरता मोहिमे अंतर्गत हे सगळी माहिती मी तुम्हाला देत असतो आणि हा सगळा माझा 37, 38, 39 वर्षाचा अनुभव मी तुमच्या पुढे नेत असतो। याचा एकच मला माझी ही जी मोहीम सुरू आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की भारतातील अनेक नागरिकांना, अनेक गुंतवणूकदारांना योग्य गुंतवणूक कुठे करायची, चांगला परतावा कसा मिळवायचा हे माहीत नसतं। आणि जे चांगला परतावा देतं म्हणजे समभाग, त्याला फक्त नावं ठेवता येतात, कारण त्यांनी स्वतः चूक करून चुकीचे निर्णय घेतलेले असतात किंवा अशा लोकांकडचं ऐकतात की ज्यांनी ऑप्शन्स, फ्युचर किंवा अशा अनेक ठिकाणी लाखो रुपये घालवलेले असतात। माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत। एका व्यक्तीने 8.5 लाख, एकाने 25 लाख, एकाने 20 लाख, म्हणजे हे चुकीचे निर्णय घेऊन तुम्ही समभाग गुंतवणुकीला वाईट म्हणू नका। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हालाही वाटत असेल की तुमच्याबरोबर बाकीच्यांनी पण श्रीमंत व्हावं, बाकीच्यांची पण संपत्ती वाढावी, तर हे कृपया मी जे व्हिडिओ पाठवतोय ते तुम्ही लाईक करा, त्याच्यानंतर त्याला कॉमेंट करा आणि फॉरवर्ड करा, म्हणजे शेअर करा। आणि महत्त्वाचं म्हणजे माझा जो व्हिडिओ, माझा जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तेथे असलेल्या घंटीच्या चिन्हाला क्लिक करा। आता आजचा विषय ही तुम्हाला जरा माहीत नसेल, पुनर्गुंतवणूक लाभांशाची म्हणजे काय। कसं आहे, काही शेअर्स हे लाभांश सुद्धा देतात आणि त्या शेअरची किंमत सुद्धा वाढत जाते। माझं एक साधं उदाहरण मी देतो। मी गेली अनेक वर्ष ITCचा शेअर, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 140 का 145 रुपयापासून, त्याच्याही आधी असेल, तिथून मी सुरुवात केलेली घ्यायला। आणि माझ्या डोक्यात आहे किंवा माझा ध्येय आहे 2030 पर्यंत माझ्याकडे 10,000 ITC हवेत, कारण ITC अनेक गोष्टी देणार आहेत, तो विषय फार मोठा आहे। पण ITC दरवर्षी अतिशय चांगला डिव्हिडंड देतो। आता मागच्या वर्षी त्यांनी 6.5 रुपये अंतरिम लाभांश दिला होता, मी चूक नसेल तर, म्हणजे माझ्या जे लक्षात आहे ती तो मी आकडा सांगतोय। आणि आत्ता त्यांनी 6.5% बरोबर, आणि आत्ता त्यांनी बहुतेक 7.25% लाभांश जाहीर केलाय प्रत्येक समभागामागे। मी काय करतो हे मी तुम्हाला सांगतो। जेव्हा समभागाचा लाभांश येणार असतो बँकेत, आता यावेळी जो 7.25 रुपये दिलाय तो अंदाजे जुलैच्या अंतापर्यंत येणार आहे। मी काय करतो, तो किती येणार हे मला माहीत असतं, कारण रेकॉर्ड डेटला माझ्याकडे किती शेअर्स होते त्याला गुणिले 7.25। तर चुकून अधेमध्ये लाभांश जाहीर झाल्यापासून जर ITCचा शेअर खाली आला तर त्या हळूहळू मी समजा मला आज लाभांश 50,000 मिळणार आहे 7.25 रुपयाप्रमाणे, तर मी हळूहळू ते समभाग, त्या लाभांश आला असं समजून समभाग घेतो, म्हणजेच मी लाभांशाचं पुनर्गुंतवणूक करतो। किंवा जर नाही खाली आला तर शांतपणे बसतो, समभाग ते लाभांश माझ्या बँकेत आला की मी घेतो। पण मी दरवर्षी जेवढ्यांदा समभाग येतो त्या लाभांश येतो, त्या लाभांशाचे मी तेवढे समभाग विकत घेतो। याने फायदा काय होतो, दरवर्षी आपले त्या कंपनीचे समभागांची संख्या वाढत जाते, त्याच्या म्हणजे
काही न करता वाढते, कारण नाहीतरी तो लाभांश मी काय, मला असं काही एखादं घर घ्यायला किंवा माझ्या मुलाचं शिक्षण करायला, माझ्या मुलाचं लग्न करायला उपयोगी पडणार नसतं. लाभांश काय करोडोमध्ये नसतं, तेवढा होऊ शकतो. याच्या पुढे जेव्हा ती संख्या 1 लाख 2 लाख होईल ITC, पण आत्ता तो वापरण्या योग्य नाहीये मला. तर मी लाभांश जे मिळतात त्याचे समभाग घेतो. दरवर्षी समभाग वाढत जातात. याला पण एक थोडासा कंपाऊंडिंग इफेक्ट आहे. मला पुढच्या वर्षी जास्त समभागांवर जास्त लाभांश मिळतो आणि समभागाच्या भावात वाढ झालेली असती, तो नफा सुद्धा मिळतो. हे कधी तुम्ही ऐकलं नसेल, पण हे मी गेले 5-6 वर्ष करतोय आणि माझे जे नातेवाईक किंवा माझा जो मुलगा आहे हे त्यांना पण आवर्जून सांगतो. कारण नाहीतर आपल्याकडून तो समभाग, तो लाभांश खर्च होतो, गरज नसताना खर्च होतो. तर ही पद्धत वापरून बघा. म्हणजे फक्त ITCच्या बाबतीत नाहीये, कुठल्याही तुम्हाला समभाग आला. आता मी जेव्हा 6.5% समभाग आलेला तेव्हा एक मी यादी बनवलेली, यादी किंवा एक तक्ता बनवलेला. तो तक्ता मी आज माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकणार आहे. माझे जे काही क्रमांक आहेत, संपर्क क्रमांक किंवा ईमेल, ते खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आता समजा तुम्हाला 14,000 रुपये डिव्हिडंड आला असेल किंवा लाभांश, तर तुम्ही 30 समभाग घेऊ शकता. म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षी अजून तुमच्याकडे 30 समभाग जास्त असतील या वर्षीपेक्षा. असं करता करता तुमची समभागांची संख्या सुद्धा पटकन वाढू शकते. आता जसं माझं स्वप्न आहे 2030 पर्यंत 10,000 करायचे. असं करता करता माझं ते 30,000 व्हायला मला खूप मदत होईल. म्हणजे ह्याला मी थेंबे थेंबे तळे साचे पण नाही म्हणू शकत, मोठे मोठे थेंब आहेत हे. पण ह्याला आपण दुर्लक्ष करतो आणि दुसरीकडे खर्च करतो ज्याची गरज नसते. कपडे घ्या, काही जण अतिशय माहीर आहेत, सोनं घ्या. काय गरज आहे सोनं घ्यायची? त्याच्यावर सुद्धा मी एक स्टेटसला माझं, मी ज्याला मराठीत आजच्या आर्टिकल म्हणतात, आता मला पटकन मराठी शब्द सुचत नाही, तो पण लिहून टाकलेला आहे. सोनं, चांदी आणि समभाग यात काय तुम्हाला जास्त फायदा करून देतं ते मी नंतर टाकीन. त्याच्यावर एक व्हिडिओ टाकणार आहे. असो, तर आजचा जो व्हिडिओ, त्याचा अर्थ किंवा त्याचा शेवट करताना एकच सांगतो, समभागाचा कधी लाभांश आला त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका अथवा काहीही वायफळ खर्च करू नका. तो परत त्याच समभागात गुंतवणूक करा आणि मग मला कळवा हे फायद्याचं आहे की नाहीये. कृपया जरा समभाग गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळवायचा प्रयत्न करा. गेले ते दिवस 5%, 6%, FD, पोस्ट, रिकरिंग डिपॉझिट, म्युच्युअल फंड, जरा म्युच्युअल फंडचाही अभ्यास करा. चांगल्यातले चांगले म्युच्युअल फंड 15 किंवा डोक्यावर पाणी 20. आणि मी जे समभागांमध्ये मी जे शोधलेत आणि जे मला त्याच्यावरून मला जे मिळालंय किंवा माझे जे वाचक आहेत, माझे जे स्टेटस नेहमी वाचतात आणि ते स्वतःच्या मनाने गुंतवणूक करतात, खोटं नाही बोलत. आत्ता मागच्या आठवड्यात एका महिलानी, जी हाऊसवाईफ आहे, म्हणजे जी गृहिणी आहे, तिला एका समभागात गुंतवणूक करून तिला 8 महिन्यात, जर मी चुकीचा नसेल तर 1,00,000 रुपये नफा मिळालेला आहे. आता मी याच्या पुढे अजून एक व्हिडिओ बनवणार आहे की डिव्हिडंड म्हणजे लाभांशासाठी समभागात गुंतवणूक करणं किती योग्य आहे. तर काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कृपया आपण संपर्क साधू शकता, मला ईमेल करू शकता. एक लक्षात घ्या, मी कुठला समभाग घ्यायचा, टिप्स वगैरे काहीही सांगत नाही किंवा मला या समभागाविषयी माहिती सांगा, मी ठेवू का नको ठेवू, मी हा आत्ता घेऊ का. कृपया मला असले प्रश्न विचारू नका, कारण मी सेबीला अजून रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि हे नियमानुसार नाहीये. तुम्हाला वाटेल मी हा खूप भाव खातो, मी भाव नाही खात. मी अंगठा बहादर भारतीय गुंतवणूकदाराला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय आणि आज नाही, 2019-20 पासून.
खरं तर हे लोकांना कौतुक वाटलं पाहिजे की हा माणूस स्वतःचा वेगळा व्यवसाय सांभाळून सगळं हे करतो. असो, माझी स्तुतीबाज झाली. पण समभागाचा जेव्हा लाभांश मिळतो तो पैसा खर्च न करता पुन्हा तुम्ही समभागात त्याच कंपनीचे समभाग विकत घेऊन तुमची संपत्ती, ज्याला वेल्थ म्हणतात, वेल्थ वाढवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.